प्राचीन काळी चंद्रगड नावाचा भव्य किल्ला होता, जो महाराणी मृणालदेवीच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होता. ती केवळ पराक्रमीच नव्हे, तर अत्यंत गूढ व्यक्तिमत्वाची होती. तिच्या सिंहासनाबद्दल एक रहस्य प्रसिद्ध होतं. जो कोणी त्यावर बसायचा, त्याचा अचानक मृत्यू व्हायचा. महाराणीच्या मृत्यूनंतर किल्ला ओसाड झाला, परंतु सिंहासन मात्र तसंच राहिलं. अनेक राजे त्या सिंहासनावर बसण्याचा प्रयत्न करत, पण त्यांच्या मृत्यूमुळे कोणीही तिथे राज्य स्थापन करू शकले नाही. वर्षानुवर्षे सिंहासन गूढ बनलं. एका इतिहासकार अरुणदत्त यांनी त्या किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवास केला. त्यांनी जुने ग्रंथ, लेख आणि किल्ल्यातील कोरीव लेखन वाचलं. त्यात लिहिलं होतं, हे सिंहासन केवळ मृणालदेवीसाठीच आहे. जो कोणी दुसरा यावर बसतो, तो मृत्यूच्या अधीन होतो. कुतूहलापोटी अरुणदत्त त्या सिंहासनाजवळ गेले आणि त्याने तपासणी केली. अचानक तिथून एक आवाज आला, मी अजून येथेच आहे. घाबरून त्यांनी मागे पाहिलं, तर सिंहासनाजवळ धूसर स्वरूपाची महाराणी उभी होती. माझ्या सिंहासनावर फक्त न्याय करण्याचा हक्क आहे, ती म्हणाली. अरुणदत्त थरथर तिथून बाहेर पळाले. आजही चंद्रगड किल्ला आणि त्याचं सिंहासन गूढ मानलं जातं. तिथे कोणीही जात नाही, कारण तिथे अजूनही महाराणीचं अस्तित्व आहे, असं म्हणतात.